शपथविधी सुरू असताना नरेंद्र मोदी यांचा किंवा शपथविधीचा उत्सव सुरू असताना जम्मू काश्मीरमध्ये अतिरेक्यांनी एका वैष्णव देवीला जाणाऱ्या श्रद्धाळूंच्या बसवर हल्ला केला आणि त्यात 11 लोक ठार झाले, त्यात लहान मुलं आहेत, 30 लोक जखमी आहेत. त्यानंतर सातत्यानं जम्मूमध्ये हल्ले सुरू आहेत. आज सुद्धा बातमी आलेली आहे की सीआरपीएफ जवानांच्या काफिल्यावर हल्ला झाला आणि सीआरपीएफचे जवान शहीद झाले. 370 कलम काढल्याचा डंका अमित शहा वाजवत आहेत. पण तेव्हापासूनही काश्मीरमध्ये शांतता अजिबात नांदलेली नाही. काश्मीरी पंडित त्यांच्या घरी जाऊ शकले नाहीत. हे गृहमंत्र्यांचं अपयश आहे. विशेषतः आता परत त्यांना गृहमंत्रीपद दिल्यावर जम्मू काश्मीरमध्ये आणि मणिपूरमध्ये हिंसाचार परत सुरू झाला. मणिपूरच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या काफिल्यावर हल्ला झाला, आपण पाहिलं असेल. याचा अर्थ असा आहे की आमचं काय म्हणणं आहे की अमित शहा हे गृहमंत्री पदाचा वापर या देशामध्ये कायदा सुव्यवस्था शांतता नांदावी यासाठी करत नाही, तर आपल्या राजकीय विरोधकांचा काटा काढावा यासाठी करतात. ते सिद्ध झालंय की आपल्या विरोधकांना खतम करतात पण अतिरेक्यांना खतम करू शकत नाही. ते भ्रष्टाचाराने आपल्या पक्षात घेतात, आपल्या घरात घेतात अनेक, पण काश्मीरी पंडितांना त्यांच्या घरी पाठवू शकले नाही. असा गृहमंत्री नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा आमच्या देशाच्या छातीवर बसवून मला असं वाटतं की या देशातील असंख्य शहीदांचा अपमान तर केलेलाच आहे, पण या देशातल्या कायदा सुव्यवस्थेला सगळ्यात मोठं धोका कोणापासून असेल तर या गृहमंत्र्यापासून आहे. कारण ते कोणत्याही प्रकारे कायदा आणि सुव्यवस्था याबाबत विचार न करता फक्त राजकीय विचार करतात, राजकीय फायद्याचा विचार करतात. आणि म्हणून सातत्यानं अमित शहा गृहमंत्री झाल्यापासून आता नाही आधी सुद्धा जम्मू काश्मीर मणिपूर सारखे भाग अशांत राहिले. मात्र या राजकारणामुळे निष्पाप जवानांचा बळी जातो. नाही, याच्यावरती खरं म्हणजे चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांनी गृहमंत्र्यांचा राजीनामा मागायला पाहिजे. हे जे पाप आहे जवानांच्या हत्येचं आणि निरपराधांच्या रक्ताचं, त्याचे शिंतोडे नितीश कुमार आणि चंद्राबाबूंच्या अंगावर सुद्धा पडलेले आहेत. त्यांच्या पाठिंब्यावरती सरकार उभा आहे, ही त्यांची जबाबदारी आहे. सर, विधान परिषदेच्या निवडणुकीचा आज अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. त्याचपूर्वी काल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले असं म्हणतायत की 4 जागा ज्या ठाकरेंच्या शिवसेनेने डिक्लेअर केल्या त्या संबंधित कोणतीही चर्चा केली नाही. असं नाहीये. नाना पटोले हे खूप मोठे नेते आहेत. ते यापेक्षा मोठे नेते व्हावेत. आमचे मित्र आहेत. ते 4 विधान परिषदेच्या जागा नक्कीच आहेत. त्याच्यामध्ये मुंबईचा पदवीधर मतदारसंघ हा गेले 40 वर्ष शिवसेना जिंकते आहे. आमची परंपरागत जागा अगदी सुधीर जोशी प्रमोद नवलकरांपासून ते तुम्ही आता अलीकडच्या काळात आमचे विलास पोतनीस असतील, आता अनिल परब. मुंबईतला पदवीधर मतदारसंघ हा शिवसेनेचाच आहे. तिथे तसा फार चर्चेचा प्रश्न निर्माण होतोय का, तर अजिबात नाही. नाशिक पदवीधर मतदारसंघ ही आमची सिटिंग जागा. आमचा उमेदवार तिकडे गेला कुठे दुसऱ्या पक्षात, हे जरी खरं असलं आत्ता अचानक, तरी त्या जागेवरती फार तशी चर्चा करून उमेदवारी जाहीर करण्याची गरज नव्हती. नाशिक आणि कोकण या 2 पदवीधर मतदारसंघाची मागणी आहे. कोकणची जागा ही काँग्रेसला मिळते. काल रात्री आमची चर्चा झाली आपापसात. त्यात नाना पटोले सुद्धा सहभागी आहेत. प्रत्येक चर्चेमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आणलंच पाहिजे असं नाही. आम्ही माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्याच सूचनेनुसार काम करतो. ते पक्षाचे प्रमुख आहेत.
आम्ही किशोर जैन यांना उमेदवारी नक्कीच जाहीर केली होती. त्यांनी तयारी सुरू केली होती. त्यांनी जवळजवळ 90,000 नोंदणी केली आहे. पण काल असं ठरलं की रायगडच्या कोकणच्या जागेवरून आम्ही आमच्या उमेदवारांना माघार घ्यावी आणि नाशिकच्या शिक्षक मतदारसंघातून काँग्रेसनं माघार घ्यावी, असं रात्री आमचं साधारण एकमत झालं. आणि त्यानुसार आज दुपारपर्यंत हे दोन्ही उमेदवार माघार घेऊन एकमेकांना आम्ही पाठिंबा देऊ. किशोर जैन हे पक्षाचे एक निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. त्यांनी काल स्पष्ट सांगितलं जो पक्षाचा आदेश असेल तो मी पाळेन. त्याच्यामुळे त्यांनी प्रचंड तयारी करून सुद्धा एक निष्ठावंत शिवसैनिक म्हणून किशोर जैन हे आपला उमेदवारी अर्ज आज मागे घेतील. विनायक राऊत कोकण भवनला पोहोचलेले आहेत आणि नाशिकचा जो शिक्षक मतदारसंघातला उमेदवार काँग्रेसचा आहे त्याला काँग्रेसकडून माघारीच्या सूचना गेलेल्या आहेत अशी माझी माहिती आहे. त्याच्यामुळे हा विषय संपलेला पूर्णपणे. चारही ठिकाणी महाविकास आघाडी आम्ही एकत्रित निवडणुका लढू आणि जिंकू. 288 जागेवर विधानसभेच्या आमची तयारी आहे असं कुठे वक्तव्य नाना पटोले करतात. कुठेतरी महाविकास आघाडीमध्ये मोठा भाऊ होण्याचा प्रयत्न केला जातोय. छोटा मोठा भाऊ नाही. भारतीय जनता पक्षानं सुद्धा प्रयत्न केला होता. पण छोटा मोठा मधला धाकटा असं काही नसतं. एकमेकांच्या मदतीनं आम्ही लोकसभेच्या निवडणुका जिंकलेल्या आहोत. कोणाला 2 जागा जास्त मिळतात, कोणाला 2 जागा कमी मिळतात. प्रत्येक मतदारसंघाची परिस्थिती वेगळी आहे. आमच्या समोर धनुष्यबाणाचे 13 उमेदवार उभे केले. याच्यामुळे मतदारात नक्कीच गोंधळ झाला ग्रामीण भागातल्या. त्याचाही फटका आम्हाला बसलेला आहे किती कोणी नाही म्हटलं तरी. शिवसेना हे नंबर 1 टार्गेट होतं उद्धव ठाकरे साहेबांचे. कोट्यावधी रुपये आमच्या मतदारसंघात ओतले गेले. कोट्यावधी. अगदी मग सिंधुदुर्ग रत्नागिरी असेल, रायगड असेल, मुंबईतले मतदारसंघ असतील, मावळ असेल. स्वतः मुख्यमंत्री 100 खोके घेऊन तिथे बसलेले आहेत. हेलिकॉप्टरने पैसे उतरल्याचं आपण पाहिलं आहे. तर सगळ्यात जास्त संघर्ष या निवडणुकीमध्ये जर कोणाच्या वाट्याला आला असेल तर तो शिवसेनेच्या वाट्याला आला आमच्या. आणि आम्ही सुद्धा मोठ्या मनानं काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रचारामध्ये स्वतःला झोकून दिलं हे आपल्याला माहीत असेल. त्याच्यामुळे 2 जागा 4 जागा कोणाला जास्त मिळाल्या कमी मिळाल्या आम्ही म्हणतो त्या महाविकास आघाडीला मिळाल्या आणि मोदींच्या कमी झाल्या. आम्ही असं बोलणार नाही ना. उद्या आम्हाला 4 जागा जास्त मिळाल्या असत्या तरी मी असे शेफारून बोललो नसतो. सगळ्यांची मेहनत आहे. राहुल गांधींची मेहनत आहे, प्रियंका गांधींची मेहनत आहे, उद्धव ठाकरे साहेबांची मेहनत आहे, शरद पवार साहेबांची मेहनत आहे. प्रत्येकानं महाराष्ट्रामध्ये हा निर्णय मिळावा म्हणून मेहनत केली आणि हे सगळ्यांनी लक्षात घेतलं. विधानसभेमध्ये देखील कौल मोठा तुमच्या बाजूने येतो. महाविकास आघाडीला 158 जागा तर 127 जागा महायुतीच्या. बघा 158-150 जागांचा कौल आमच्या बाजूने दिसत असला तरी आम्हाला अत्यंत सावधपणे काम करावं लागेल. आमची अपेक्षा 180 ते 185 जागा जिंकण्याची आहे आणि आम्ही ती तयारी करतो आहोत. कोणत्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचंच सरकार आहे. आम्ही जेव्हा म्हणत होतो की महाराष्ट्रामध्ये आम्ही 30-31 जागा जिंकू तेव्हा समोरचे लोक हसत होते. काय बरोबर ना. 10 जागा जिंकून जागा मिशा काढून फिरीन, संन्यास घेईन. पण आम्ही 30-31 जागा जिंकून दाखवल्या. काही जागा आमच्या चोरल्या कीर्तिकारांसारख्या. आता आम्ही 35 पर्यंत जात होतो. विधानसभेला आम्ही 180 ते 185 जागा जिंकू. आणि देवेंद्र फडणवीस यांनी जो काल राजीनामा दिलेला आहे, देण्याचा प्रयत्न केलेला आहे, मला असं वाटतं त्यांनी आत्ता राजीनामा देऊ नये. त्यांनी त्यांच्या पदावर राहावं आणि निकालानंतर त्यांना जावंच लागणार आहे तेव्हा त्यांना कोणी थांबवणार नाही. ठाकरेंमुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मोठा फायदा झाला. ठाकरेंमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जास्त सीटा आल्यावर मोठा फायदा झाला. त्यामुळे कुठेतरी युती कशाला तोडली असं चंद्रकांत पाटील देखील विचारतात. कशाला युती? चंद्रकांत पाटलांच्या बोलण्याकडे फार लक्ष देऊ नका. त्यांनीच तर युती तोडली आमची. त्याच्यात तेही सहभागी आहे. तेव्हा तेही गर्वानं छाती पुढे काढून चालत होते ना. त्यांना बारामतीमध्ये सुप्रियाचा पराभव असा करायचा होता ना. गेले शरद पवार गेले ठाकरे गेले. आता त्यांची जी बोटं आहेत ना ती शाहिस्ता खानाप्रमाणे छाटली आहेत या राज्याच्या जनतेनं.
हाँ, सर एकनाथ शिंदे ने बड़ा बयान दिया है। उन्होंने कहा कि जो 400 पार का नारा लगा था उससे कहीं न कहीं एक बड़ा नुकसान हुआ है महाराष्ट्र। भारतीय जनता पार्टी का महाराष्ट्र में नुकसान हुआ है वो शिंदे की वजह से हुआ है। मैं महाराष्ट्र की बात करूं तो भारतीय जनता पार्टी का महाराष्ट्र में जो नुकसान हुआ है वो अजित पवार और शिंदे की वजह से हुआ है। शिंदे को 7 सीटें मिली है पैसे की ताकत पर, पुलिस की ताकत पर, लेकिन असली नुकसान तो बीजेपी का शिंदे और अजित पवार का जो निर्णय हुआ है पार्टी तोड़ने का हमारा, उसकी वजह से हुआ है। 400 पार का नारा है, मोदी ने दिया था ना, तो मोदी जी को जाकर बोलिए अपने गलती की हिम्मत है, बोलिए मोदी जी को, मोदी जी आपने 400 पार का नारा दिया लेकिन आप 200 पार भी नहीं पार कर सके, बोल के दिखाइए। और हिंदी में जाना चाहिए जिस तरह से आतंकवाद लगातार पवारांना सोबत घेऊन ब्रँड व्हॅल्यू कमी केली असं लिहिलंय। शिवाय त्यांचं असं म्हणणं की जे दहशतवादी आरएसएसचा म्हणत होते त्या काँग्रेस नेत्यांना सुद्धा भाजपने सोबत घेतलं। एक प्रकारे खडेबोल म्हणता येईल ऑर्गनायझर मधून। खडेबोल नाही आहेत हे ऑर्गनायझर, पंचजन्य हे लिहितात, बोलतात, कृती करत नाही, ते कृती करत नाहीत। मोहनराव भागवत काल बोलले, कृतीत दाखवा। तुम्हाला खरोखर देशाची आणि समाजाची चिंता असेल तर बोलू नका, तुमच्यामध्ये कृती करण्याची धमक आणि क्षमता असेल तर ती कृपा करून दाखवा। प्रवचन आता फार जास्त झालेले आहेत, हा देश संकटात आहे, त्या देशामध्ये एक अत्यंत दोलायमान अस्थिर सरकार मोदींच्या नेतृत्वाखाली आलेलं आहे। हे सरकार किती काळ टिकेल सांगता येत नाही। हे सरकार चालवण्यासाठी काय तडजोडी कराव्या लागतील आणि कोणत्या भ्रष्ट मार्गाचा अवलंब करावा लागेल याच्याविषयी आमच्या मनात शंका आहे। त्याच्यामुळे सरकार किती काळ टिकवावं आणि टिकेल हे कोणी सांगू शकत। त्यात सर एक महत्त्वाचा उल्लेख असा देखील केला आहे की निवडणूक काळात सहकार्यासाठी स्वयंसेवकांकडे कोणताही संपर्क भाजपने केला नाही। याचं कारण असं आहे की जे.पी. नड्डा भाजपचे अध्यक्ष आहेत त्यांनी सांगितलं आम्हाला संघाची गरजच नाही, आम्ही आता स्वयंपूर्ण स्वयंभू आहोत। नरेंद्र मोदी हे देवाचे अवतार आहेत, देवाला कोणाची गरज लागते का? देव सगळे चमत्कार करतो, देव रेडे कापतो, देव बकरा कापतो, देव गुवाहाटीला जातो। केंद्रीय मंत्री जिस तरह से आतंकवाद लगातार बढ़ते जा रहा है, तीसरे बार जो है आतंकवादी हमला जो है जम्मू कश्मीर में हुआ, किस तरह से देखते हैं? अमित शाह के कार्यकाल में आतंकवाद रुका ही नहीं। अमित शाह जब से गृह मंत्री बने हैं तब से चाहे मणिपुर हो चाहे जम्मू कश्मीर हो, आतंकवाद हमेशा चलता रहा, लेकिन वहां की खबरें लोगों के सामने नहीं आने की एक खबरदारी ये लोगों ने ली थी। अमित शाह के कार्यकाल में ज्यादा से ज्यादा जवानों का बलिदान हुआ है जम्मू कश्मीर में, मणिपुर में। अमित शाह के कार्यकाल में ज्यादा से ज्यादा लोगों की हत्या हुई है जम्मू कश्मीर में, 370 हटाने के बाद। जब अमित शाह का शपथ ग्रहण चल रहा था दिल्ली में तब 10 लोगों की हत्या हुई। आज वापस सीआरपीएफ के जवानों की हत्या हो गई। ये बहुत बड़ा चैलेंज है और अमित शाह अपना पूरा जो काम है वो देश के हित में नहीं करते, वो अपने जो विरोधी है उनको खत्म करने में लगे हैं। अगर ये पूरी ताकत आतंकवादियों को खत्म करने में लगाती है तो देश का भला होगा। पुन्हा एकदा डोंबिवलीमध्ये स्फोट झालाय, आपण बघितलं 2 आठवड्यापूर्वी झाला होता, आज मोठा झालेला आहे। कुठेतरी राज्य सरकारचं लक्ष नाहीये, त्यांनी सांगितलं होतं की त्या सगळ्या एमआयडीसी मधून शिंदे सेनेचे लोक किती हप्ते गोळा करतात त्याचे आकडे आता द्यावे लागतात। किती बेकायदेशीर कामं तिकडे सुरू आहेत आणि पोलिसांपासून शिंदे सेनेच्या लोकांपर्यंत लाखों कोट्यावधीचे हफ्ते महीने कसे जातात। तो हमारे साथ देखते रहिए फाइट अगेंस्ट क्रिमिनल चैनल और पढ़ते रहिए फाइट अगेंस्ट क्रिमिनल डेली न्यूज़पेपर। आज की खबर में बस इतना ही। वीडियो को लाइक करें और चैनल को सब्सक्राइब कर ले जिससे आने वाली वीडियो की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।